सैनिकांवरील हल्ल्याचा निषेध एमआयडीसी रद्द करण्यासाठी 15 ऑगस्टला उग्र आंदोलनाचा राजू शेट्टींचा इशारा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधातील आंदोलनाला जाहीर पाठिंबा. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसी विरोधात जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर सुरू असलेल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जाहीर पाठिंबा दिला. माजी सैनिकांवरील कथित मारहाणीचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला 2 दिवसांची मुदत देत 15 ऑगस्टला जिल्हाभरातील माजी सैनिकांसह उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, माजी सैनिकांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत पोलिसांसमक्ष मारहाण करण्यात आली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एकीकडे जय जवान जय किसानच्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे सीमेवर तळ हातावर शीर घेऊन लढणाऱ्या सैनिकांवरच मारहाण करायची. हे कृतज्ञपणेचे लक्षण आहे. याचे शासन निश्चितच झाले पाहिजे. गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. उलट आमदार माजी सैनिकांना न्याय देण्याच्या ऐवजी त्यांना भाडोत्री गुंड घालून त्यांच्यावर मारहाण करण्यात तेही पोलिसांसमक्ष ही बाब अत्यंत गंभीर आहे. एका बाजूला माजी सैनिकांचा आम्ही सन्मान करतो असं म्हणायचं, सैनिकांचा आम्ही सन्मान करतो असं म्हणायचं, जय जवान जय किसानच्या घोषणा द्यायच्या आणि जे सैनिक सीमेवर तळहातावर शीर घेऊन लढतात आमच्यासाठी आम्हाला सुरक्षित राहण्यासाठी म्हणून त्यांच्यावरच मारहाण करणे हे अत्यंत कृतज्ञपणाचं लक्षण आहे आणि याचं शासन निश्चितच झालं पाहिजे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.